मी समर्थन केलं नाही, करणारही नाही। कालच त्या गोष्टीचं मी रात्रीच तिथे मला पत्रकारांनी लातूरच्या विश्रामगृहामध्ये विचारलं, तिथंच मी त्याचं उत्तर दिलं। त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलवलेलं आहे। माझाही दौरा आज संपेल, मी उद्या दिल्लीला चाललो आहे। माझं दिल्लीवरनं आल्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी निर्णय नक्की करू, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी अशा पद्धतीच्या प्रसंगी आक्रमकपणाला का त्यांना वाटलं असेल काय नाही, वाटणं जरी असलं तरी संयम हा महत्त्वाचा आहे आणि तो संयम माझ्या पक्षाच्या, राज्याच्या पक्षाच्या प्रमुखांनी, युवकांच्या आणि सर्वांनीच, आम्ही सर्वांनीच राखला पाहिजे। त्या संयमाच्या भूमिकेत मी ते 41 वर्ष काम करत आलो, त्यामुळे त्याची गांभीर्याने नोंद आम्ही निश्चितपणाने घेतलेली आहे। तर राहिला प्रश्न माणिकराव कोकाटेंचा, त्यांच्याहीबद्दल मी असं म्हणालो काल, आत्ताही आपल्यामार्फत म्हणतो, आपल्यासोबत म्हणतो, 4-5 वेळेला माणिकरावांची वक्तव्य शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अयोग्य पद्धतीची आली। पक्षाने गांभीर्याने त्यांना नोंद घेतली, 1-2दा दादांनी त्यांना समजही दिली, पण कालचा प्रकार हा जो व्हिडिओ बाहेर आला तो नंतर माणिकरावांनी जरी त्याच्यातला काही खुलासा करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तर तो सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही। शेतकऱ्यांच्यावरती आज जे काय संकट कोसळलेलं आहे, एक तर सुरुवातीला पाऊस मे महिन्यामध्ये आला, त्यावेळेला सुरुवातीला पाऊस पडला, त्यामुळे पेरण्या खुरमल्या, परत पोळ लागली, परत त्यामध्ये दुसऱ्यांदा पेरण्या करायला लागल्या। म्हणजे शेतकरी संकटात असताना कृषी मंत्रीसारखा महत्त्वाचं संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिलं पाहिजे। ते पक्षात माझा याच्याबद्दलचंही मला म्हणजे त्यांच्याकडून घडलं आहे हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं, पण शेवटी पक्षसुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल। आजसुद्धा मला रस्त्यामध्येच कळवण्यात आलं होतं की आपण मला भेटतात। मी सरळ सांगितलं की मी त्यांना भेटेन, त्यांना भेटल्यावर मी दर्शनाला जाईन। मला इथे आल्यावर विचारलं होतं की दर्शन पहिलं का त्यांना भेटायचं, म्हटलं पहिलं त्यांना भेटेन आणि मी दर्शन जाईन। आणि शेवटी एक संघटना म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काय काम करतात, शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त करतात, राज्यकर्ते म्हणून आम्ही शांतपणाने ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही स्वार्थाने वागत राहू आणि तुम्ही सांगितलेल्या दोन्ही गोष्टीचा गांभीर्याने पक्ष नक्की विचार करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।